नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी प्राध्यापक संतोष कदम आपलं स्वागत करतो. आपल्याला माहीत आहे की या अगोदर आपण विविध घटकावरची व्हिडिओ लेक्चर्स पाहिलेली आहेत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा मी आज तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकातील एक नवीन घटक सुरू करायला जातोय. तो नवीन घटक म्हणजे साहित्य प्रकाराची ओळख. आता या साहित्य प्रकाराच्या ओळखीमध्ये आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं की एक नाटक हा साहित्य प्रकार आपण पाहिला होता. नाटक, कथा, कविता, कादंबरी हे साहित्याचे प्रमुख प्रकार मानले जातात. त्या प्रमुख कथा प्रकाराची माफ करा या प्रमुख साहित्य प्रकाराची ओळख तुम्हाला व्हावी या दृष्टीनं हा पाठ्यघटक इथं देण्यात आलेला आहे. आणि यावर्षी 12वीच्या वर्गात तुम्हाला कथा साहित्याचा परिचय देण्यात आलेला आहे. म्हणजे कथा साहित्य काय असतं, कथा साहित्याची वैशिष्ट्य काय आहेत, कथेची घटक काय असतात आणि कथेचं सादरीकरण कसं केलं जातं, त्या सादरीकरणाची वेगवेगळ्या पद्धती, या सगळ्यांची चर्चा या घटकामध्ये आपल्याला करायची आहे. या घटक तसा मोठा असल्यामुळं आपण याची 4 व्हिडिओ लेक्चर्स करणार आहोत. मी पहिल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये कथा साहित्य याचा कथा साहित्य म्हणजे काय हा आणि कथेची पूर्वपीठिका म्हणजे थोडक्यात कथेचा इतिहास सांगणार आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण कथेचे घटक पाहणार आहोत. तिसऱ्या भागामध्ये कथेची वैशिष्ट्य. तर चौथ्या आणि शेवटच्या भागामध्ये आपण कथेचं सादरीकरण किंवा कथेचं वाचन हे पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया कथा साहित्य प्रकार परिचयाला. मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्याची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दातून पूर्वी गोष्ट सांगितली जात असे. या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे. मौखिक परंपरेतून सुरू झालेला व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे. बघा, कथा साहित्याची पुस्तकामध्ये दिलेली आपण प्रस्तावना पाहिलेली. या प्रस्तावनेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. पहिला आहे मनुष्याचा अनुभव सांगण्यातून गोष्ट निर्माण झाली. बघा, आपल्याला जे काही आपण एखादी नवीन गोष्ट पाहू किंवा एखादी लक्षवेधी गोष्ट पाहिली की ती आपल्याला दुसऱ्याला सांगावीशी वाटते. म्हणजे आपला अनुभव इतरांशी शेअर करणं किंवा इतरांशी वाटणं, सांगणं ही मनुष्याची मूलभूत गरज आहे. आणि मग या गरजेतून मनुष्य तो आपल्यावरची घटना प्रसंग सांगायला लागला आणि याच्यातून गोष्टीचा जन्म झाला. आता बघा, गोष्ट ते कथा असा प्रवास आहे तो. गोष्ट म्हणजे जी तोंडी सांगितली जाते आणि जेव्हा याच गोष्टीला लिखित स्वरूप प्राप्त झालं त्यावेळेस ती कथा झाली. शब्दशः अर्थ जो सांगितला जातो, व्याख्या सांगितली माफ करा, शब्दशः अर्थ जो सांगितला जातो कथेचा, तो आहे गोष्ट, कहाणी, हकीकत किंवा एखाद्या घटनेचं वर्णन. असं शब्दशः अर्थ कथेचा सांगितलेला जातो. आणि अगदी साहजिक आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या कथा या साहित्य प्रकारामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर आहे ही कशी असते ही गोष्ट, तर लक्षवेधी असते, लक्ष वेधून घेणारी, रटाळ किंवा काहीही नाही. म्हणजे प्रत्येक अनुभव काही कथा होऊ शकत नाही. तो लक्षवेधी असतो, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दातून तो व्यक्त झालेला असतो. सोपा, सुटसुटीत, समजायला सोपा आणि तो रसाळ असतो. म्हणजे त्या समोरच्याचं त्याचा रसपरिपोष साधला जातो. त्यामुळं ही एक या कथेची किंवा गोष्टीची प्राथमिक वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. मौखिक परंपरेतून सुरुवात, अगदी बरोबर आहे. म्हणजे आज तुम्ही जसं लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला कथा वाचायला मिळते तशी सुरुवातीला आपल्याकडे लेखन कलाच अवगत नव्हती. त्यामुळं त्या लेखन कलेच्या अगोदरपासनं ही तोंडी गोष्ट सांगितली जायची. एक पहा, ती लहानपणची गोष्ट तुम्हाला अजूनही आठवेल. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. एक आजीबाई
ती भोपळ्यातून जात असते, जंगलातून वगैरे वगैरे, ती सगळी कथा तुम्हाला माहीत असेल. आता ही कथा कुठेही लिहून ठेवलेली नाही, कोण्याही पुस्तकामध्ये नाही, परंतु ती कथा पिढ्यानं पिढ्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत मौखिक परंपरेनं ती चालत आलेली आहे. तर अशी मौखिक परंपरा या गोष्टीला होती. पण नंतर नंतर ती ज्यावेळेस आपण लिखाण सुरुवात झाली, नंतर इंग्रजांच्या आगमनानंतर छापखाने आले आणि ती लिखाणाची साधनं मोठ्या प्रमाणावर वाढली, तर ती सांगितल्या जायची जी गोष्ट होती ती आता लिहिल्या जाते आणि आता ह्या लिखित स्वरूपामध्ये कथा स्थिर झालेली आहे. कथ म्हणजे सांगणे. मूळ धातू आपण कशाला म्हणतो? क्रियापदातला जो मूळ क्रिया व्यक्त करणारा शब्द असतो त्याला आपण धातू म्हणतो. तो कथ धातू आहे. कथ म्हणजे सांगणे आणि या सांगण्यातूनच मग कथा शब्द या धातूपासून तो रूढ झाला. आणि ह्या प्रास्ताविकामध्ये सांगितलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताला कथा काही नवीन नाही. भारताला फार मोठी परंपरा आहे. मराठीत जरी अलीकडच्या काळामध्ये कथा लिखित स्वरूपात आली असली तरी त्याही अगोदर संस्कृतमध्ये फार मोठ्या प्रमाणावर कथा हा साहित्य प्रकार भारतामध्ये रूढ होता. उदाहरणार्थ रामायण, महाभारत ह्या एक प्रकारच्या दीर्घकथाच आहेत. महाभारतात तर छोटी 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 दुसऱ्या उपकथा येतात. तर ही म्हणजे भारतासाठी कथेला फार मोठी परंपरा आपल्याला इथं पाहायला मिळते. तो भारतासाठी नवीन प्रकार नाही. आता कथा म्हणजे काय? बघा, पुस्तकामध्ये फार सुंदर विवेचन दिलेले, आपण ते सुरुवातीला पाहूया आणि त्यानंतर मग यातले महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करून ते समजून घेऊया. प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही क्लायमॅक्स असतो कथेत. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते. थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. ही झाली कथेची व्याख्या. अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखेच असेल असे म्हणता येत नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर दुसऱ्या एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची असू शकते. थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगांचे वर्णन नव्हे, केवळ व्यक्तींचे चित्रण नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचं एक सुसंघटित प्रकटीकरण होय. बघा, आता ही कथे म्हणजे जवळपास सगळ्या आपल्या कथा या पाठाचा सार या वेच्यामध्ये सांगितलेला आहे. मी त्याचे एक एक मुद्दे घेतोय. कथा म्हणजे काय, तर या कथेची सुरुवात कशी झाली सांगितलेली. तर सुरुवातीला कथा यासाठी सांगितलेली बघा, नीतिकथा, इसाप नीतीच्या कथा आहेत किंवा अगदी जुन्या जागतिक कथेमध्ये पाहायचं तर सिंदबादच्या सफरीच्या कथा आहेत, अरेबियन नाईट्स आहेत, आपल्याकडल्या जातक कथा आहेत बौद्ध धर्मातल्या, तर ह्या काही लोककथा आहेत वेगवेगळ्या संस्कृतींमधल्या. तर या सगळ्या कथांची सुरुवात त्यासाठी होती की त्यांनी माणसाला काहीतरी शिकवण द्यावी, त्याचा बोध मिळावा यासाठी या कथांचं. पण नंतरच्या काळात मग कथांनी केवळ बोध देण्यापुरती कथा नाही तर ती कथा मग नंतर मनोरंजनाकडे देखील वळलेली आहे. नंतर मनोरंजन, विचार, भावना, चित्ताकर्षक घटना ह्या सगळ्या व्यक्त करण्यासाठी म्हणून कथा आपलं कार्य करू लागली. आणि खरं म्हणायचं तर नंतरच्या काळामध्ये मनोरंजन हेच कथेचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आता विचार, भावना या तर त्या व्यक्त
होतातच आणि त्यासाठीचं एक अतिशय सशक्त असं माध्यम ही कथाही आहे. कथेत काय असते, आता कथेत काय काय असतं बघा, ही जवळपास पुढं मी तुम्हाला जी पुढच्या पाठात सांगणार आहे कथानकातली माफ करा, कथेची घटक, तर ती कथेची घटक सगळी इथं दिली आहेत. कथानक म्हणजे स्टोरी. आपण ज्याला म्हणतो ना, एखादा चित्रपट असेल तर त्याला एखादी स्टोरी असते, तशी कथेला देखील स्टोरी असते, त्याला आपण म्हणतो कथानक. पात्र असतात, त्यातली काही सहभागी कुणातरी व्यक्तींच्या अवतीभोवती, व्यक्ती म्हणा प्राणी म्हणा, कुणाच्या तरी अवतीभोवती ती कथा घडत असते, म्हणून त्यात ती पात्र असतात. विशिष्ट ठिकाणी म्हणजे भौगोलिक ठिकाण, म्हणजे खेड्यात असेल, शहरात असेल, रस्त्यावर असेल, शेतात असेल, ही कथा कुठंतरी घडते. स्थळ असतं, एक काळ असतो, म्हणजे एका काळाच्या विशिष्ट पटामध्ये, म्हणजे कधी 2000 साली घडली, 2020 साली घडते, काही काल्पनिक भविष्यकाली सुद्धा 2050 मध्ये काय होऊ शकेल याच्यावर अवलंबून सुद्धा कधी काही कथा लिहिल्या जातात. पण काळ लागतो, कुठला काळ होईना तो काळ त्या कथेमध्ये असतोच. काळ, वेळ, विशिष्ट वातावरण. आता हे वातावरण भौगोलिक असतं, सामाजिक असतं, तसंच ते राजकीय वातावरण, भावनिक वातावरण देखील असतं. एक विशिष्ट वातावरणामध्ये, उदाहरणार्थ पेशवाईच्या काळामधली एखादं कथा असेल तर त्या कथानकाच्या भोवती एक विशिष्ट सामाजिक वातावरण असतं. समाजातल्या त्या रीतिरिवाजाप्रमाणे सगळी पात्र वावरत असतात, तर ते एक सामाजिक वातावरण असतं. राजकीय वातावरण असतं, त्या काळातल्या राजकारणाचा परिणाम समाज जीवनावर होत असतो, तो दाखवणं म्हणजे राजकीय वातावरणाचं विश्लेषण करणं असतं. आणि समर्पक निवेदन शैली असते, म्हणजे तो सांगणारा एक कथा असतो ना, कधी कधी तृतीय पुरुषी निवेदक असतो, म्हणजे त्रयस्थ माणूस तो घटना बघतोय आणि त्या घटनेचं विश्लेषण करतोय असं असतं. कधी त्या घटनेतीलच एखादं पात्र त्या कथेचं निवेदन करत असतो, त्यावेळेस ती आत्मनिवेदन शैली असते. तर कधी केवळ संवादाच्या माध्यमातून, काही कथा तर अशा आहेत की केवळ संवाद आहेत त्याच्यामध्ये, निवेदन नाही, तर तीच एक निवेदनाची शैली म्हणावी लागेल. अशी निवेदनाची एक विशिष्ट शैली त्या कथेमध्ये असते. आणि मग बरं, सगळं व्यवस्थिशीर चालायला लागलं. एक राजा होता, मग त्याला 2 मुलं होती, सगळं राज्यात व्यवस्थिशीर चालू होतं, राज्य सुखी आनंदात राहत होता. कथा कशी तयार होईल? म्हणजे कथेला कुठंतरी ट्विस्ट, आपण फार सुंदर शब्द वापरतात पहा, कहाणी में ट्विस्ट चाहिए, म्हणजे कुठंतरी गुंतागुंत, ताणतणाव किंवा संघर्ष येणं गरजेचं असतं. त्या संघर्षामुळं काय होतं की ते जे त्याला एक परिमाण कथेला मिळतं, की तो संघर्ष आणि त्या संघर्षाभोवतीचा चाललेला संघर्षात सोबत पराजय असो, विजय असो, जे काही असो, ते रंगून कथा दर्जेदार होत असते. म्हणजे असा ताणतणाव, गुंतागुंत आणि संघर्ष असतो. मग हा ताणतणाव, गुंतागुंत, संघर्ष कधी व्यक्तिव्यक्तीच्या परस्पर संबंधामुळे येतो, कधी मानवी गुणधर्मामुळे येतो, कधी निसर्गामुळं हा संघर्ष निर्माण होतो, तर कधी नियतीशी, अलीकडच्या काळामध्ये बरेचदा नियतीशी माणसाचा चाललेला जो संघर्ष आहे हा देखील केंद्रबिंदू तिथं मानण्यात येतो आणि हा कथेमध्ये असतो. याशिवाय आहे एक उत्कर्ष बिंदू असतो, क्लायमॅक्स पॉईंट त्याला आपण म्हणू, की कुठंतरी ती कथा ताण संघर्ष वाढत जाऊन तिथं तो निरस होतो किंवा त्या संघर्षाची उकल होते, तो गुंतागुंतीची उकल होते, ताणतणावाचं विरेचन होतं किंवा स्फोट होतो. तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण म्हणतो त्या कथेचा उत्कर्ष बिंदू, आणि मग तिथं त्या उत्कर्ष बिंदूवर नेऊन कथा संपवली जाते. त्यानंतर आहे समर्पक शेवट. त्या उत्कर्ष बिंदूपासून पुन्हा शेवटाकडे यायचं असतं, कारण त्यानंतर शेवटच असतो. तर तो शेवट कसा असावा? शेवट तो मनाला चटका लावणारा, तो अनुभव खोलपर्यंत, जो अनुभव कथाकाराला त्या कथेच्या माध्यमातून सांगायचा होता, तो अनुभव वाचकाच्या हृदयापर्यंत नेऊन भिडवणारा ती कथेचा शेवट असला पाहिजे, तो परिणामकारक असला पाहिजे. तर एकूण त्या कथेचं जे आहे ते परिणामकारकत्व आणखी वाढेल. याशिवाय सुयोग्य शीर्षक असतं. आता शीर्षक कुठलं द्यावं हा सर्वस्वी त्या लेखकाचा अधिकार असतो, पण असे एक संकेत आहेत की त्या कथेतील कथानक असेल किंवा त्या कथेचा आशय असेल, तर त्याच्याशी योग्य असं शीर्षक द्यायला पाहिजे. ते काही शीर्षकं फार सुंदर आहेत, विशेषतः दलित वाङ्मयामध्ये काही शीर्षकं जे दिलेली आहेत, ती कथेला
किंवा वामन होवासारख्या कथाकारांनी किंवा गंगाधर गाडगिळासारख्या अशा, तर यांची खूप सुंदर शीर्षकं देखील असतात. ते शीर्षक देखील कथेच्या सौंदर्यामध्ये भर पाडत असतं. त्यानंतर एक व्याख्या दिलेली आहे त्यांनी, पहा ही व्याख्या तुम्हाला कथेची पाठ पाहिजे. एका विशिष्ट स्थलकाली म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी, एखाद्या विशिष्ट वेळी पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांची, म्हणजे एखाद्या विशिष्ट स्थळकाळी घडलेली घटना, ती घटना कशी घडणार आहे? घटना घडण्यासाठी पात्र लागतात. त्या पात्रांच्या एकमेकाच्या ज्याला काय म्हणू आपण, संबंधातून ती घटना निर्माण होत असते. एखाद्या विशिष्ट हेतूने, आता ही सगळी घटना घडलेली आहे, पण ह्या घटनेचं विशिष्ट हेतूनं केलेलं चित्रण म्हणजे कथा. विशिष्ट हेतू असतो, काहीतरी सांगायचं असतं. त्या घटनेच्या माध्यमातून कथाकाराला काहीतरी वाचकांना सांगायचं असतं, कुठले तरी विचार द्यायचा असतो, कुठली तरी भावना पोहोचवायची असते, आणि त्या दृष्टीनं तो सगळी जी घटना आहे तो घटनाक्रम त्या पद्धतीनं, त्या हेतूनं तो लिहितो. बघा, एकच घटना असते, बघणारी वेगवेगळी असतात, प्रत्येकाचा हेतू जर त्या घटनेकडे बघण्याचा वेगळा असेल तर एक साधं आहे बघा, एक सिंहाच्या तावडीतून एखादा शिकार करताना सावज निसटलं, तर जे सिंहाचे समर्थक आहेत ते अरे रे रे थोडक्यात सावज सुटलं म्हणते, बरोबर आहे. म्हणजे एकच घटना आहे, पण त्याला ते त्यांच्या हेतूने होईल. दुसरं जे सावजाच्या बाजूने असतील ते म्हणतील सुटलो बुवा एकदाची, देवाची कृपा झाली, आपण मरता मरता वाचलो. म्हणजे बघा, घटना एकच आहे, पण तिचं वर्णन हे विशिष्ट हेतूनं असतं. कथेच्या बाबतीतही नेमकं हेच असतं. ही घडलेली घटना विशिष्ट हेतूनं कथन केलेली असते, पण ती नुसती कथन नाही, तर उत्कंठावर्धक काय होईल, नेमकं पुढं काय असेल, पुढं काय होईल, याची जी उत्कंठा असते, क्युरियोसिटी असते, ती जागृत करून कथा ही सांगितल्या. नाहीतर कथा जर रटाळवाणी वाटायला लागली तर वाचक तो पुढं वाचणार नाही. तर अशा पद्धतीनं एकंदरीत कथेची वैशिष्ट्य आणि कथेची घटक या सगळ्यांना संबंधातून कथा म्हणजे काय याचा साररूपानं इथं आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे. माफ करा, कथा म्हणजे काय यातली आणखी एक 2 मुद्दे शिल्लक राहिलेली आहे. ती म्हणजे आपण जी वर घटक पाहिली, कथानक, पात्र, प्रसंग, वातावरण, हे सर्व जे काय आहेत, भाषा, निवेदनशैली, हे सगळे घटक आहेत कथेचे. पण ते प्रत्येक कथेत सगळे असतीलच असं नाही. काही कथेमध्ये वातावरण निर्मितीला जास्त महत्त्व दिलेलं असेल, पात्र कमी असतील. काही कथेमध्ये संवादाला जास्त महत्त्व असतं. मी तुम्हाला सांगितलं की काही कथा अशा आहेत की ज्या नुसत्या संवादरूपी आहेत. तो एक म्हणजे लेखनातला प्रयोग आहे, परंतु तशी ही कथा असू शकते. म्हणजे कथेत सर्वच घटक असायलाच पाहिजेत आणि ते सगळ्याच सारख्या प्रमाणात असायला पाहिजेत असं कुठलंही बंधन नाही. कमी जास्त प्रमाणात ते असू शकतात. लेखकाच्या निकडेनुसार तो हे कथाचे घटक निवडतो आणि त्याची मांडणी देखील तो त्याच्या सोयीप्रमाणेच करत असतो. त्यानंतर आणि नुसती एक घटक किंवा असे हे कथेचे घटक वेगवेगळे काढून कथेचं सौंदर्य मांडता येत नाही. ते तसं मांडलं जाणारही नाही, कारण कथेचं सौंदर्य हे या सर्व घटकांच्या संघटनामध्ये असतं. ज्यावेळेस ही सर्व कथेची घटक एकत्रित येऊन सुसंघटित असा एक कलाप्रकार जन्माला घालतात, त्याच वेळेस त्याला कथा असं म्हटलं जाऊ शकतं. सुटसुटीत कथेचे घटक म्हणजे कथा नव्हे, तर त्यांचं एकत्रितरित्या किती सुंदर पद्धतीनं प्रगटीकरण होतं, त्याला आपण कथा असं म्हणायचं. तर हे होते कथा म्हणजे काय. यानंतर आपल्याला पाहायचं आहे ती म्हणजे कथेची पूर्वपीठिका. आता पूर्वपीठिका म्हणजे आजपर्यंत त्याच्या कथेचा थोडक्यात धावता आढावा आपण मराठी कथेचा पाहणार आहोत इथे. आता तशी मी सांगितलं की कथा कधी जन्माला आली, तर ती माणसाच्या सांगण्याच्या प्रवृत्तीपासून. जेव्हा माणसामध्ये सांगण्याची प्रवृत्ती जन्माला आली तेव्हा कथा जन्माला आली. या अर्थानं मग कथा देखील मानवा इतकीच आदिम आहे. म्हणजे मानवी संस्कृतीबरोबरच कथेचा जन्म झाला. परंतु आपण सांगितलं की अगोदर जी मौखिक स्वरूपात जी सांगितली जायची तिला आपण मग आता गोष्ट म्हणतो, आणि कथा ज्यावेळेस ती लिखित स्वरूपात आली त्यावेळेस आपण तिला कथा म्हणायला लागलो. मराठीमध्ये आपण ज्याला कथा साहित्य प्रकार म्हणतो, तो साहित्य प्रकार मराठीमध्ये आला तो 19व्या शतकाच्या शेवटी, म्हणजे 1890 मध्ये. 1890 मध्ये हरिभाऊ
हरिनारायण आपटे यांनी पुण्याहून करमणूक नावाचं एक साप्ताहिक सुरुवात केलं. या साप्ताहिकात ते नावच पहा, त्या साप्ताहिकाचं करमणूक असल्यामुळं लोकांची करमणूक करण्यासाठी त्यांनी काही गोष्टी या साप्ताहिकातून, कथा या साप्ताहिकातून प्रकाशित करायला सुरुवात केली. त्या साध्या होत्या, हृदयस्पर्शी, सर्वसामान्य माणसांच्या निगडीच्या. आता जर पाहाल तर कथेचे खूप व्यापक विषय आहेत, ते मी सांगणारच आहे पुढे पुढे. पण त्यावेळेस त्यांनी हलक्या फुलक्या, सोप्या आणि साध्या सर्वसामान्यासाठी कथा लिहिल्या. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. म्हणजे ही साधी सोपी सुटसुटीत कथा राहिली नाही, तर कथेनी आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हीमध्ये परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. आता आशय काय, अभिव्यक्ती काय, हे मी नंतर विश्लेषणामध्ये सांगेलच. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली. केवळ एकच एक विषय, सामान्य माणूस हाच काही तिचं केंद्र नाही, तर समाजातल्या दुर्लक्षित घटकांपासून तर समाजातल्या मोठ्यात मोठ्या घटकांपर्यंत सगळ्यांचं वर्णन कथा करत गेली. सगळे विषय, तिला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता, सगळे विषय तिनं हाताळले, म्हणून ती बहुआयामी झाली. लेखन तंत्रातही प्रयोग झाले. नंतरच्या काळात ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध केले. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळं एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्हीही वृद्धिंगत होत गेले. अशी ही जीवनाचे विविधांग दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करते. आता कथेच्या पूर्वपीठिकेचे काही मुद्दे आपण पाहूया. मौखिक परंपरेने चालत आलेली कथा लिखित स्वरूपात 1890 ह.ना. आपटे यांनी सुरू केलेल्या करमणूक या साप्ताहिकामध्ये पहिल्यांदा ती लिखित स्वरूपात आली. पण ही कथा साधी व हृदयस्पर्शी होती. मग काय झालं, कालानुरूप या कथेमध्ये बदल होत गेले. आशय अभिव्यक्तीत परिवर्तनाने कथा सामर्थ्यवान बनली. आशय म्हणजे कथेने काय सांगायचं. आता हरिभाऊ आपटेंच्या आपण जर कथा पाहिल्या तर त्या अगदीच साध्या, ज्याला आपण म्हणू मध्यमवर्गीय कुटुंबातल्या, आणि त्याही फार मोठ्या समस्या नाही, तर हलक्या फुलक्या करमणुकीच्या अंगाने जाणारी त्यांची ती कथा होती, तो आशय होता. पण आज मोठ्यात मोठा जीवन आशय, वेगवेगळ्या प्रकारचा आशय कथा व्यक्त करायला राहिली. अभिव्यक्ती म्हणजे कशा पद्धती तुम्हाला जे सांगायचं आहे, विचार भावना, ते तुम्ही कशा पद्धतीनं सांगतात, त्या पद्धतीला आपण अभिव्यक्ती असं म्हणतो. तर अभिव्यक्तीच्या बाबतीत देखील कथेनं फार मोठं परिवर्तन केलेलं आहे. मी मगाशी उल्लेख आल्याप्रमाणे ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य यांनी आशयाबरोबरच अभिव्यक्तीत देखील फार मोठे प्रयोग केले. आणि हे प्रयोग एवढे शक्तिशाली होते की त्यांनी यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं कथाच सामर्थ्यवान बनलेली आहे. आजची जी आपण कथा पाहतो ती अतिशय सामर्थ्यवान आहे. अधिकाधिक विषय सामावून घेतले तिनं, म्हणजे कुठल्या एका विषयापुरती कथा मर्यादित राहिली नाही, तर अगदी सामान्यांच्या सामान्य प्रश्नांपासून तर राष्ट्राच्या, जगाच्या, अखिल मानवजातीच्या प्रश्नांपर्यंत, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे समाजातल्या लहानात लहान घटकापासून तर मोठ्यात मोठ्या घटकांना सगळ्यांना सामावून घेणं हे कथेचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मग त्या स्त्रिया असतील, पीडित असतील, दलित असतील, ग्रामीण भागातला माणूस असेल, किंवा चंद्रावर जाणारा, ज्याला आपण सायंटिस्ट म्हणू, शास्त्रज्ञ असेल, या सगळ्यांचे विषय कथेमध्ये घेतले. त्यामुळे कथा बहुआयामी झालेली आहे. लेखन तंत्रात नवनवीन प्रयोग होत गेले. अगदी सुरुवातीला जे लेखनाचं तंत्र ढोबळमानाने सांगितलं जातं, कथेची सुरुवात, मध्य, शेवट हे तर आहेच, पण ही तंत्राची चौकट सोडून, ही तंत्राची चौकट तशीच ठेवून त्या चौकटीबाहेर जाण्याचा देखील अनेकांनी प्रयत्न केला. वेगवेगळे नवनवीन प्रयोग झाले. म्हणजे माझ्या वाचण्यामध्ये एक प्रयोग आला होता ती भास्कर चंदनशिव यांची कथा आहे, चोर म्हणून. तर त्याच्यामध्ये 2 चोर आहेत आणि रात्रीची वेळ आहे, अमावस्येची, आणि त्यांना स्मशानात जायचे, जळालेल्या असेच्या राखेतलं सोनं चोरण्यासाठी. आणि हे जाताना तर त्यांचा तो संपूर्ण जो घरी एकमेकाला बोलवायला जाण्यापासून तर त्या चोरीपर्यंतचा, त्या चोरीत भादला जाण्यापर्यंतचा जो प्रसंग, घटना, ही कथा आहे, ही फक्त आणि फक्त संवादातून उलगडत जाते. म्हणजे तिथं कुठेही त्या कथेमध्ये निवेदन आलेलं नाही.
तर हा एक लेखनतंत्राचा अतिशय सुंदर प्रकार होता. तर एक रंगनाथ पठारेसारखे कथाकार असतील, त्यांनी एक वेगळी तिरकस लेखनशैली आणली आणि असे लेखनातले वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळे प्रयोग इथं करत गेले आणि त्यामुळं कथा एकांगी किंवा एक स्वरूपी न राहता तिला एक व्यापक स्वरूप प्राप्त झालेले आहे. साठोत्तर विविध प्रवाहांनी मुख्य प्रवाह वृद्धिंगत केला. 1960 नंतर काय झालं, 1947ला 50ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर आपण फार मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या प्रसाराला शासनाने सरकारने प्राधान्य दिलं. त्यामुळं जो समूह आजपर्यंत शिकू शकला नव्हता, शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होता, तो शिकल्यानंतर तो व्यक्त व्हायला लागला, स्वतःच्या भावभावना मांडायला लागला आणि मग तो त्यांनी वेगवेगळे सगळ्या साहित्य प्रकारामध्ये आपला एक वेगळा प्रवाह त्या लोकांनी निर्माण केला. कथेमध्येही असे प्रवाह निर्माण झाले. सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रवाह म्हणजे दलित साहित्य, ज्यांना पिढ्यानपिढ्या आजपर्यंत वर्षानुवर्ष गावकुशीबाहेर ठेवण्यात आलं, अन्याय अत्याचार झाला, शिक्षण सगळ्याच गोष्टीपासून ते वंचित होते, ते आता बोलायला लागले. त्यांच्या व्यथा वेदना, त्यांचा विद्रोह कथेतून व्यक्त व्हायला लागला आणि ही साठोत्तर दलित कथा आली. ग्रामीण कथा होती. ग्रामीण भागातही शिक्षण नव्हतं. ग्रामीण भागातले असंख्य समूह असे होते की ज्यांना या समाज जीवनामध्ये नगण्य स्थान होतं. त्यांनीही आपल्या इच्छा आकांक्षा बोलायला व्यक्त करायला सुरुवात झाली ती कथेतून. याशिवाय स्त्रिया, जो की मुख्य स्वातंत्र्योत्तर स्त्रियांच्या शिक्षणात देखील फार मोठी प्रगती झाली आणि करोडो हजारो वर्षापासून निशब्द असलेला हा जो एक समाज भाग होता स्त्रियांचा, तो देखील व्यक्त व्हायला लागला. आपापल्या परीनं त्या सगळ्यांनी आपल्या भावना, विचार आणि आपल्या आपल्या पद्धतीनं म्हणजे अभिव्यक्तीच्या साधनाने नवनवीन प्रयोगासह मांडायला सुरुवात केली आणि मग अशा साठोत्तर नंतर आलेल्या विविध प्रवाहांनी आजची जी मराठी कथा आहे ती अधिक सशक्त झालेली आहे. हे तर साठोत्तर झाले. त्यानंतर नव्वदोत्तर जागतिकीकरणाची प्रक्रिया जी झाली जगभरात, त्या जागतिकीकरणाचे परिणाम आपण टाळू शकलो नाही. भारतावरही त्या जागतिकीकरणाचे परिणाम झाले. जागतिकीकरणाचे परिणाम केवळ अर्थव्यवस्था किंवा अर्थकारण यापुरतेच नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या जगण्यापर्यंत त्याची झळ येऊन पोहोचली. ती झळ देखील कथेनं नेमकी टिपली आणि 1990 नंतरच्या बदलत्या वातावरणातली कथा अंतर्मनात, केवळ आता हे वरवरचं नाही तर माणसाच्या मनाचा खोलवर शोध घेणारी अशी मनाचा अंतर्प्रवाह शोधणारी ती कथा देखील निर्माण झाली आणि मराठी साहित्य कथेला फार मोठं व्यापक असं स्वरूप प्राप्त झालं. आता कथा ही केवळ एका भागापुरती नाही. मी सांगितलं जीवनाचे विविधांगी दर्शन, जीवन विविधांगी आहे. आपल्या अवतीभोवती जगण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे सगळ्या प्रकारांचं जगण्याच्या किंवा जीवनाच्या वेगवेगळ्या अंगाचं दर्शन घडविणारी ही जी कथा आहे ती त्यामुळं आजही वाचकांना आकृष्ट करते. व्यक्तिशः मला असं वाटतं की सगळ्यात उत्कंठेचा विषय जर कुठला असेल आज मानवासाठी तर तो माणूस आहे. माणूस जाणून घेणं, त्याचं मन जाणून घेणं याचा प्रयत्न अनादी काळापासून माणूस करत आलेला आहे आणि त्या मानवी जीवनाच्या शोधाचा जो कथेतून जाणारा मार्ग आहे तो नक्कीच वाचकांना आकृष्ट करणारा असा आहे. त्यामुळं आजही कथा सगळ्यांना हवीशी वाटते. बदलत्या मनोरंजनाच्या साधनांमध्ये देखील कथेनं आपलं स्थान अबाधित ठेवलेलं आहे. अशा या कथा वाङ्मयाविषयी आपण आणखी सविस्तर पाहणार आहोत. हा मी वरवरचा कथेचा परिचय दिलेला आहे. पूर्वपीठिका थोडक्यात सांगितलेली आहे. त्याला खूप मोठी परंपरा असल्यामुळं ते आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमाच्या मर्यादेत तितकंसं सांगणं शक्य नसल्यामुळं आपण मर्यादित पाहणार आहोत. परंतु तरी देखील जितकं शक्य होईल तितकं पाठ्यपुस्तकात देखील कथा अतिशय सुस्पष्ट पद्धतीनं सांगितलेली आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा पहिला भाग आहे, हा इथं आपण संपवतोय. नंतरच्या भागामध्ये कथेची घटक, कथेची वैशिष्ट्य आणि कथेचं सादरीकरण असे 3 भाग या कथा साहित्य प्रकाराच्या परिचयाचे होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यात काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि लवकरच आपण दुसऱ्या भागात भेटूया. नमस्कार.